पालकमंत्री गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यामधील नेत्यांच्या नेतृत्वाखालीच DCC बँक निवडणूक लढवली जाईल असं स्पष्ट केलं होतं। निवडणुकीची सगळी सूत्रे आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हाती जातील अशी चर्चा आहे। माजी आमदार राजन पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे। याशिवाय माजी आमदार दिलीप माने यांच्यासह भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांचं समर्थक ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। निवडणुकीचं वारं जोरात वाहत असताना विरोधात असतानाही भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन एकटे लढणारे आमदार सुभाष देशमुख मात्र आता शांत दिसत होते। पण थेट सहनिबंधकांना पत्र पाठवत आमदार देशमुख यांनी मी अजून मैदान सोडलेलं नाही हेच दाखवून दिले। त्यांचे कार्यकर्ते अनेक जागांवर लढण्यास इच्छुक असल्याचाही अंदाज आहे। आधीपासूनच आमदार सुभाष देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते जिल्हा बँक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या हातात असल्यापासून लढत आहेत। आता आमदार देशमुख यांनी केलेल्या मागणीनंतर बोगस ठराव कुणी केले, ते नेते आणि आमदार कोण आहेत याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे।